हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, MS सेट एक्झाम जी आपली 27 तारखेला आहे त्याच्या प्रिपरेशन साठी हा आपला 9वा भाग आहे. याआधी आपण जवळपास सर्व सेक्शन मध्ये काही MCQs बघितले. आजच्या एपिसोड मध्ये आपण हायर एज्युकेशन वर MCQs बघू. तर पुढे जाण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही MS सेट पेपर 1 साठी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. तर या टोटल टेस्ट सिरीज मध्ये पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित म्हणजे फुल सिलेबसवर आधारित 40 टेस्ट असतील. फुल सिलेबस म्हणजे काय, तर एका टेस्ट मध्ये 50 प्रश्न असतील. म्हणजे टोटल 40 इंटू 50 किती, आपले टोटल 2000 प्रश्न आम्ही करून घेणार आहोत. तर आमची खात्री आहे की जर तुम्ही हे 2000 प्रश्न म्हणजे या 40 टेस्ट जर दिल्या आणि तुमचे जिथे जिथे जे उत्तर चुकले ते परत तुम्ही एकदा चेक केले की बरोबर उत्तर काय आहे, एवढं जरी तुम्ही केलं आणि त्यानंतर आम्ही त्याची PDF सोल्युशन आणि आन्सर की पण देतो एक्झाम नंतर, तर त्या एक्झाम व्हॉट्सअप ग्रुपवर होतात. व्हॉट्सअपवर तुम्हाला लिंक भेटते. तुम्ही ते लिंक वर क्लिक केलं की तुमची एक्झाम चालू होते. फक्त तुम्हाला मेल आयडी टाकायचा आणि नंतर तुम्ही सबमिट करायचं. एकदा सबमिट केलं की तुमच्या मेल आयडी वर तुमचा रिस्पॉन्स पण तुम्ही रिसीव्ह करता. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. तर आजपासूनच जी पहिली बॅच चालू होते, तर जास्त उशीर न करता तुम्ही जॉईन करू शकता. तर याची जी फी आहे ती 499 रुपये आहे. आणि जो नंबर आहे हा नंबर व्हॉट्सअप इथे तुम्ही व्हॉट्सअप करा की कसं जॉईन करायचं, मी तुम्हाला प्रोसिजर सांगेन. आणि जर आमची खात्री आहे, जर तुम्ही जवळपास ह्या टेस्ट जर व्यवस्थित मन लावून दिल्या आणि व्यवस्थित तुमचे जे चुकलेले आन्सर आहेत ते जर तुम्ही बघितले की का चुकले, तर जवळपास तुम्हाला 70 पर्यंत पेपर 1 मध्ये पडायला काही हरकत नाही. आता आपण टाइम टेबल बघू. जी आजची बॅच जी चालू झाली ती बॅच 14 तारखेपासून चालू झाली आणि त्याला पहिली टेस्ट जी इथं 8 वाजता असणार, दुसरी दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता तिसरी टेस्ट. तर एका तासाचा कालावधी असणार आहे. जरी आम्ही टेस्ट ह्या टायमिंगला रिलीज करू, तुम्ही त्या टेस्ट कधीही देऊ शकता तुमच्या सोयीनुसार. तर त्यात बंधन नाही, तुम्ही तुमच्या टायमिंग नुसार टेस्ट देऊ शकता. आणि ह्या 13 दिवसात आम्ही तुमच्या 40 टेस्ट करून घेणार आहोत. तर फार महत्वाचा कालावधी आहे. जर अजून 10 दिवस किंवा 12 दिवस जरी तुम्हाला भेटले तर तुम्ही जरूर या टेस्ट घ्या. आमची खात्री आहे, जर तुम्हाला सध्याला 55 मार्क पडत असतील तर ह्या टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला 70 मार्क जरूर पडतील. तर 15 ते 20 मार्क तुमचे यात ऍडिशन वाढतील जर तुम्ही व्यवस्थित या टेस्ट दिल्या अभ्यास करून. तर आता आपण वळूया प्रश्नाकडे. आजचा पहिला प्रश्न आहे, ऑटोनॉमी इन हायर एज्युकेशन इम्प्लाइज फ्रीडम इन. तर मित्रांनो, ऑटोनॉमी जे आपण म्हणतो हा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. जसं आपलं COAP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे झालं, तर ते ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे. तर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणजे का म्हटलं जातं, तर त्या इन्स्टिट्यूटचा जो सिलेबस असतो तो सेपरेट असतो. म्हणजे त्यांचं जे टोटल करिक्युलम जे म्हणतो, करिक्युलम म्हणजे काय, ओव्हरऑल सर्व ऍक्टिव्हिटीज त्या इन्स्टिट्यूटच्या त्या कुठल्याही युनिव्हर्सिटीवर किंवा बाकी युनिव्हर्सिटीवर डिपेंड नसतात. तर ते स्वतः त्यांचं करिक्युलम डेव्हलप करतात. तर करिक्युलम वर पण अर्लियर म्हणजे मागच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारलेला की करिक्युलम म्हणजे काय. तर करिक्युलम म्हणजे टोटल त्यात असं नाही आलं की फक्त तुमचा सिलेबस आपल्या ते इन्स्टिट्यूट सेट करणार. त्या सिलेबस, एक्झामची वेळ, कुठला टाइम, तर टोटल सेमिस्टर कधी असणार, किती वार्षिक असणार की सेमिस्टर पॅटर्न असणार, इयरली पॅटर्न असणार, सर्व काही जे टोटल जे डिसिजन असतं तो टोटल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह झालं, पॉलिसी मेकिंग आणि फायनान्स, तर फंडिंग तर वेगळी असते पण त्याचं मॅनेजमेंट ते सर्व ते इन्स्टिट्यूट कडेच असतं. तर त्याला काय म्हणतो आपण, अशा गोष्टीला काय म्हणतो, करिक्युलम म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी जर त्यांना टोटल जे मॅनेजमेंट किंवा टोटल डिझाईन ऑफ दी एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज इन द इन्स्टिट्यूट, त्याला काय म्हणतो, करिक्युलम. आणि करिक्युलम डेव्हलपमेंट म्हणजे काय, ज्यांना हे करिक्युलम डेव्हलपमेंटची सूट दिलेली असते तर त्यांना आपण काय म्हणतो, ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, हे लक्षात ठेवा. आता आपण पुढचा प्रश्न बघू. एक्सक्लुझिव्ह एज्युकेशनल चॅनल ऑफ इग्नू इज नोन ॲज. इग्नू म्हणजे काय, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. हे लक्षात घ्या. कधी कधी हे पण विचारलं जातं की इग्नू चे जे एक शैक्षणिक वाहिनी आहे ती त्याला काय म्हणतात, तर आपल्याला माहिती पाहिजे की त्याचं जे नाव आहे तर ते आहे ज्ञान दर्शन. हे आपल्याला लक्षात ठेवा, ज्ञान दर्शन हे त्यांचं नाव आहे. आणि याचं जे लॉंग फॉर्म जे आहे तर ते लक्षात घ्या, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. द फर्स्ट इंडियन सॅटेलाइट फॉर सर्व्हिंग द एज्युकेशनल सेक्टर इज नोन ॲज. तर मित्रांनो, जे पहिलं सॅटेलाइट एज्युकेशनल सेक्टरसाठी पहिला भारतीय जो उपग्रह सोडण्यात आला, जो खास म्हणजे स्पेशल एज्युकेशनल सेक्टर साठीच सुविधा देण्यासाठी सोडण्यात आला, तर तो होता
एडुसॅट, हे लक्षात ठेवा कुठला, एडुसॅट. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. इंडियाज फर्स्ट डिफेन्स युनिव्हर्सिटी इज इन द स्टेट ऑफ. तर मित्रांनो, आपली जी भारतातलं जे पहिलं संरक्षण विद्यापीठ तर कुठं अस्तित्वात येत आहे, तर ते अस्तित्वात येत आहे गुरुग्राम ह्या हरियाणातल्या ज्या जिल्हा आहे तिथं तो अस्तित्वात येतं. हे एवढं लक्षात ठेवा, संरक्षण विद्यापीठ भारतात पहिलं जे येत आहे ते हरियाणामध्ये गुरुग्राम या जिल्ह्यात हे पहिलं त्याचं स्थापन झालेलं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. Which of the following statements are correct about the National Assessment and Accreditation Council? तर मित्रांनो, हे पण लक्षात घ्या की आपल्या महाराष्ट्रात कसं जनरली महाराष्ट्राचे आपण सेटचे पेपर बघितले तर फुल फॉर्म वर एक दोन क्वेश्चन तरी येतातच. तर नॅकचं जे फुल फॉर्म आहे ते काय आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडेशन काउन्सिल. तर आपण ते विचारले की त्यातल्या कुठल्या गोष्टी बरोबर आहेत. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे हे ऑटोनॉमस आहे. जसं आताच आपण बघितलं, ऑटोनॉमस म्हणजे ते स्वतःचे डिसिजन काय करते, स्वतः घेते. तर हे खरं आहे, इट्स अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. आणि दुसरं, इट इज टास्क विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ असेसिंग अँड ॲक्रिडेटिंग इन्स्टिट्यूशन ऑफ हायर एज्युकेशन. तर हे पण बरोबर आहे. ते त्याचं जे मेन जबाबदारी आहे नॅकची, तर ती काय आहे, इन्स्टिट्यूटला ते असेस करणं आणि ॲक्रिडेट करणं. तर हे पण बरोबर आहे. दुसरं, इट इज लोकेटेड इन दिल्ली. तर ते दिल्लीत नाही, ते बेंगलोरमध्ये त्याचं हेडक्वार्टर आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि इट हॅज रिजनल ऑफिसर. आता इथं आपण जर ऑप्शन बघितले तर 1 2 4 तर कुठे आहेच ना, इट डझंट हॅव रिजनल ऑफिसेस, हे पण लक्षात घ्या. तर करेक्ट आन्सर काय येईल, बी 1 and 2. तर मित्रांनो, लक्षात घ्या, नॅक बद्दल असं म्हणजे काहीतरी बदलून किंवा काही चेंज करून प्रश्न हमखास आपल्या प्रत्येक वर्षाला किंवा एक वर्ष सोडून एक प्रश्न नॅक वर आलेलाच असतो. तर ते नॅकचं व्यवस्थित बघून घ्या. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. द फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी इन इंडिया वॉज सेट अप इन द स्टेट ऑफ. तर मित्रांनो, भारतात जी पहिली ओपन युनिव्हर्सिटी ती कुठल्या राज्यात सुरू करण्यात आली. तर मित्रांनो, लक्षात द्या, तर पहिली जी ओपन युनिव्हर्सिटी होती ती आंध्र प्रदेश या राज्यात उघडण्यात आली आहे. तर हे लक्षात घ्या, कुठलं, आंध्र प्रदेश. फर्स्ट ओपन युनिव्हर्सिटी जी आहे तर ती आंध्र प्रदेश राज्यात सुरू करण्यात आली होती. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. इंडिकेट द नंबर ऑफ रिजनल ऑफिसेस ऑफ युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन. तर युनिव्हर्सिटी ग्रांट जी कमिशन आहे त्यांची जे प्रादेशिक कार्यालय किती आहेत ते विचारलंय. आता त्यांचे जे प्रादेशिक कार्यालय आहे युजीसीचे ते किती, टोटल 7 आहेत. आणि कुठे आहेत ते लक्षात घ्या, एक हैदराबाद मध्ये आहे, दुसरं पुण्यात आहे, आपण हे पण लक्षात घ्या, पुण्यात पण त्याचं कार्यालय आहे. आणि भोपाळ. कदाचित असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की युजीसीचं प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कुठे आहे. तर ऑप्शन मे बी मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद. तर आपण लक्षात घ्या, पुण्यात पण आहे, हैदराबाद पण आहे, भोपाळ, दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता आणि बँगलोर, हे लक्षात घ्या. आपले जे 4 मेट्रो सिटी आहेत त्यात तर आहेतच, फक्त मुंबईमध्ये नाही आहे. म्हणजे दिल्ली, कोलकाता, बँगलोर यात आहे, पण मुंबईमध्ये नाही. तर मुंबईऐवजी पुण्यात ते आहे. आणि टोटल किती कार्यालय आहेत, प्रादेशिक कार्यालय, तर ते 7 आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट द युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन. तर युजीसी बद्दल असे खालीलपैकी कुठले विधान योग्य नाही किंवा चुकीचे आहे, तर असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिले, इट वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1956 बाय ऍक्ट ऑफ पार्लमेंट. तर हे बरोबर आहे, ते ऍक्ट ऑफ पार्लमेंटनीच फॉर्म झालं. आणि ते लक्षात घ्या, इट वॉज एस्टॅब्लिश किंवा त्याला जे स्थापन करण्यात आलं ते 1956 साली. आणि बी, इट इज टास्क विथ प्रमोटिंग अँड कोऑर्डिनेटिंग हायर एज्युकेशन. तर हायर एज्युकेशन साठीच त्याचं जे मुख्य कार्य किंवा त्याचं जे एम होतं ते फॉर्म करण्यासाठी, तर ते होतं प्रमोशन आणि कोऑर्डिनेशन बिटवीन फॉर हायर एज्युकेशन. तर हे पण बरोबर आहे. आणि इट रिसिव्ह प्लॅन अँड नॉन प्लॅन फंड फ्रॉम द सेंट्रल गव्हर्नमेंट. तर हे पण बरोबर आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट याला जे येतं फंड करतं, हे पण लक्षात ठेवा. आणि डी जे आहे, इट रिसिव्ह फंड फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट इन रिस्पेक्ट टू स्टेट युनिव्हर्सिटीज. तर मित्रांनो, हे चुकीचं आहे की स्टेट युनिव्हर्सिटीला जे गव्हर्नमेंट आहे ते डायरेक्ट फंड देतं, रादर दॅन गिव्हिंग इट टू द युजीसीला ते देत नाही. तर हा चुकीचा आहे की स्टेट युनिव्हर्सिटीसाठी स्टेट गव्हर्नमेंट युजीसीला फंड देतं, हे विधान जे आहे तर ते चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. तर करेक्ट आन्सर आपलं काय झालं, डी
इट रिसिव्स फंड फ्रॉम स्टेट गव्हर्नमेंट इन रिस्पेक्ट टू स्टेट युनिव्हर्सिटीज, तर हे चुकीचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, विथ रेफरन्स टू इन्स्टिट्यूट इन हायर एज्युकेशन UGC स्टँड्स फॉर. तर आता आपण फारच डिस्कस केलं युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन बद्दल, आणि हा एकदम सोपा प्रश्न मी टाकलाय की युनिव्हर्सिटी UGC चा लॉंग फॉर्म काय आहे. तर आपण प्रश्न जर बघितले महाराष्ट्र स्टेटचे, तर एक किंवा दोन लॉंग फॉर्म दरवेळेस विचारले जातात, हायर एज्युकेशन मध्येच नाही तर ओव्हरऑल मी पेपर बद्दल बोलतोय. तर लक्षात ठेवा, युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनचं जे आहे, तर UGC जे फुल फॉर्म आहे, तर तो युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, आणि ते 1956 ला स्थापन झालं, जसं की आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितलं. तर ह्या महत्वाची इन्स्टिट्यूट आहे, याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. जसं आधी सांगितलं, नॅक झालं हायर एज्युकेशन मध्ये, UGC झालं, ह्या गोष्टी. आता दुसरी एक गोष्ट, NRIF ही रँकिंग जी आहे त्याबद्दल सुद्धा थोडंसं बघून घ्या. जर तुम्हाला वाटलं तर NRIF वर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवू शकतो, कारण आता तो लेटेस्ट टॉपिक आहे, कदाचित त्यावर प्रश्न येऊ शकतो. आता आपण पुढचा प्रश्न बघू. ऑन विच लिस्ट इज एज्युकेशन इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर आपल्याला माहिती पाहिजे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये 3 लिस्ट आहे. सेंट्रल लिस्ट म्हणजे ते फक्त सेंट्रलच्या सेंटर म्हणजे केंद्राच्या अखत्यारीत असतं, आणि स्टेट लिस्ट म्हणजे राज्याच्या अखत्यारीत असतं, आणि कॉन्करंट लिस्ट म्हणजे दोघांचा पण त्याच्यावर वाटा असतो. तर हे लक्षात घ्या. शिक्षण जे आहे तर ते कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या, आपल्या राज्यघटनेचे जे लिस्ट आहे, तर त्यात ते कॉन्करंट लिस्ट मध्ये एज्युकेशन आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. मित्रांनो, मी आशा करतो की हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन तुमच्या काही जर प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की या टॉपिकवर व्हिडिओ बनवा, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी त्यावर व्हिडिओ बनवतो. थँक्यू फॉर वॉचिंग.